मित्रांनो, आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेकदा आपण कठीण परिस्थितींचा सामना करतो, जिथं आपल्याला असं वाटतं की आता पुढे काहीच उरलं नाही. अशा वेळी काही जण स्वतःच्या आयुष्याला संपवण्याचा विचार करतात. आयुष्य संपवणं हे खरं तर सोपं असतं, परंतु तो क्षणिक आणि स्वार्थी निर्णय असू शकतो. खरं आव्हान हे आहे ते म्हणजे त्या सर्व त्रासांना, संघर्षाला तोंड देत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणं. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगामध्ये मानसिक ताणतणाव, नैराश्य, चिंता हे अगदी सामान्य झाले. या मानसिक अवस्थांमध्ये स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार मनात येऊ शकतो, परंतु या विचारांना तोंड देण्यासाठी मानसिक आरोग्याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. आपल्या मनाची स्थिती कशी आहे यावरती आपल्या जीवनाचा दृष्टिकोन ठरतो. जेव्हा आपण आपल्या मनावरती नियंत्रण ठेवू शकतो, तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हे असतातच. काहींना शारीरिक आजार, काहींना आर्थिक संकट, तर काहींना भावनिक संघर्षाशी सामना हा करावाच लागतो. परंतु हे सर्व संघर्ष आपल्याला मजबूत बनवतात. संघर्षामुळेच आपल्यामध्ये नवीन ऊर्जा आणि नवीन दृष्टिकोन निर्माण होत असतो. संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे आणि त्यांना स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करणं गरजेचं आहे. सकारात्मक विचार हे मानसिक आरोग्याचा एक मुख्य आधार आहेत. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो, तेव्हा आपलं मन हे शांत राहतं आणि आपण कठीण परिस्थितीलाही अगदी सहज तोंड देऊ शकतो. आशावाद म्हणजेच प्रत्येक परिस्थितीमध्ये काहीतरी चांगलं शोधण्याची वृत्ती. जीवनातील लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची कला आत्मसात केली ना, तर मोठ्या संकटांनाही सामोरं जाण्याची ताकद आपोआपच मिळते. आपण अनेकदा आपल्या समस्या एकट्यानं सोडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु कधी कधी मदतीचा हात पुढे करणं देखील गरजेचं असतं. मित्र, कुटुंब किंवा व्यावसायिक मदत घेणं ही कमजोरी नसून ती एक सशक्तीकरणाची प्रक्रिया आहे. आपलं मन शांत ठेवण्यासाठी आपल्याला विश्वासार्ह व्यक्तींसोबत बोलणं, आपलं मन मोकळं करणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आपल्याला मिळालेलं जीवन हे एक अनमोल दान आहे. अनेक जण असे करतात ज्यांना आपल्या परिस्थितीतही आनंदाचं जीवन जगावंसं वाटतं, परंतु त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या जीवनाची कदर करणं फार गरजेचं आहे. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आदर करा आणि त्याचा योग्य तो उपयोग करा. कठीण काळामध्ये आपण अनेकदा भविष्याची भीती बाळगतो, परंतु जीवन हे सतत बदलतं आणि प्रत्येक संकटानंतर एक नवीन संधी येते. जर आपण त्या संधीकडे डोळे उघडून पाहिलं, तर भविष्य आपल्यासाठी नवीन शक्यता घेऊन येऊ शकतं. जीवनामध्ये आलेल्या संकटांमध्येच आपलं भविष्य घडवण्याची क्षमता असते, हे लक्षात ठेवा. आपल्याला मिळालेले जीवन हे फक्त आपलं नसून आपल्याशी जोडलेल्या व्यक्तींचंही असतं. आपण जर आपलं जीवन संपवलं, तर आपल्या प्रिय व्यक्तींवरती त्याचा किती मोठा परिणाम होईल हे विचारात घेणं फार आवश्यक आहे. आपल्या निर्णयांचा परिणाम केवळ आपल्यावरच नाही, तर आपल्या कुटुंबावर, मित्रांवर आणि समाजावरही होत असतो. आत्महत्या हा एक मानसिक आजाराचा भाग आहे. अनेक वेळा आत्महत्येचे विचार हे नैराश्य, चिंता किंवा इतर मानसिक आजारांमुळे येतात. त्यामुळे अशा विचारांशी लढण्याकरता तज्ज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी उपचार घेणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं ही आत्मसन्मानाची बाब आहे. आपल्या जीवनामध्ये आलेल्या संकटांमुळे आपण नवीन मार्ग शोधू शकतो. प्रत्येक समस्या आपल्याला काहीतरी शिकवते आणि त्या शिकवणीमुळे आपल्याला आयुष्याची नवीन दिशा मिळू शकते. संकटांचा सामना करताना आपण आपल्या जीवनातील ध्येयांचा पुनर्विचार करू शकतो आणि आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ देऊ शकतो. आयुष्य संपवणं सोपं आहे, परंतु आयुष्य जगून दाखवणं ही खऱ्या शूरवीरांची निशाणी आहे. मानसिक संघर्ष, ताणतणाव आणि संकटांशी सामना करताना खरं आव्हान आहे ते म्हणजे त्या सर्व गोष्टींना सामोरं जाणं आणि आयुष्य जगून दाखवणं. प्रत्येक संकटाच्या मागे एक नवीन संधी असते आणि त्या संधीचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्याला नवीन अर्थ देऊ शकतो. आणि म्हणूनच दम असेल तर जगून दाखवा, कारण खऱ्या अर्थानं जिंकणं हे जीवनातल्या प्रत्येक संघर्षामध्ये सामोरं जाण्यातच आहे. आणि म्हणूनच म्हणतात, पतझड़ के बाद आते हैं दिन बहार के, जीना क्या जीवन से हार के. तर मग मित्रांनो, आय होप या व्हिडिओतनं दिलेला एक छोटासा मेसेज कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतो. तर मग मित्रांनो,
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.